तर कागलमध्ये वरिष्ठांच्या सूचनेनुसार आघाडी असं हसन मुश्रीफ यांनी म्हटले। वरिष्ठांनी घेतलेला हा निर्णय आम्ही दोघांनाही मान्य असल्याचं मुश्रीफांनी म्हटलं। तर आम्ही एकत्र येऊ हे आम्हा दोघांना वाटलं नव्हतं असं समरजित घाटकेंनी म्हटलेलं आहे। तर आम्ही एकत्र येऊ हे आम्हा दोघांनाही वाटलेलं नव्हतं। सोशल मीडियावर कोणताही अपप्रचार करू नका असं समरजित घाटकेंनी म्हटलं। युती होईल अनपेक्षित आहे हा शब्द एकदम बरोबर आहे। हा जो काय आकडा 14-9 एक नगराध्यक्ष आणि मुरगुडमध्ये पण जे काही झालं हा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवरच ठरलेला आहे। इलेक्शन कागलमध्ये लागणार आहे, कृपया करून बिनविरोधच्या स्वप्नात जाऊ नका। होणार नाही आहे, इलेक्शन लागणार आहे। सोशल मीडियावर कुठल्याही चुकीचा अपप्रचार ना साहेब खपून घेणार ना मी खपून घेणार। तर हे कुरुक्षेत्र आहे, आम्ही सगळ्यांना समजवलंय। तर अनगरकर पाटलांच्या पळपुटे पुन्हा सिद्ध झाला असं उमेश पाटील यांनी म्हटलं। उमेश पाटलांनी राजन पाटील यांच्यावरती ही टीका केलेली आहे। तर उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर ही टीका करण्यात आली। तर आता बातमी आहे लोहा नगरपालिकेची। लोहा नगरपालिकेसाठी भाजपाकडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा अर्ज पाहायला मिळतोय। भाजपाकडून नवरा बायको भाऊ भाऊजे मेहुणा आणि भाच्याची पत्नी हे रिंगणात आहेत। नगराध्यक्ष पदासाठी